सूक्ष्म शरीर हे अदृश्य पण अत्यंत महत्त्वाचे अंग आहे, जे आपल्या स्थूल शरीराच्या मागे सतत कार्यरत असते. हे अपंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेले आहे, म्हणजे असे मूलभूत तत्त्व जे अजून स्थूल स्वरूपात प्रकट झालेले नाहीत. म्हणूनच ते डोळ्यांना दिसत नाही, पण प्रत्येक प्राण्याच्या जीवनात त्याचे अस्तित्व सतत कार्यशील असते. याला लिंग शरीर असेही म्हटले जाते, कारण ते आपल्या कर्माचे आणि संस्काराचे वाहक बनून एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत प्रवास करते, अशी एक समजूत आहे. जेव्हा स्थूल शरीर नष्ट होते तेव्हाही हे सूक्ष्म शरीर जीवात्म्यासोबत राहते आणि नवीन शरीर मिळेपर्यंत आपल्या अनुभव आणि इच्छांना जपून ठेवते. सूक्ष्म शरीरात 5 प्रमुख पंचके कार्य करतात. अंतःकरण पंचक अर्थात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, जे आपल्या विचारांना आणि भावनांना नियंत्रित करते. प्राणपंचक, जे जीवन ऊर्जेचे संचार करते. ज्ञानेंद्रिय पंचक, जे ज्ञान अनुभव ग्रहण करते. आणि कर्मेंद्रिय पंचक, जे कृती घडवते. आणि विषय पंचक, जे इंद्रियांच्या विषयांना चालना देते. हे सर्व मिळून जीवाला किंवा जीवनाला गती व दिशा प्रदान करतात. सूक्ष्म शरीरात 3 प्रमुख कोश सांगितलेले आहेत. प्राणमय कोश, जो पंचप्राणांच्या प्रभावाने शरीरात जीवनशक्तीचा प्रवाह घडवतो. मनोमय कोश, जो आपल्या मन, विचार आणि भावनांवर परिणाम करतो. आणि विज्ञानमय कोश, जो बुद्धी व विवेकाशी संबंधित असून आपल्याला योग्य अयोग्य याचे निर्णय करण्याची क्षमता प्रदान करतो. हे कोश फक्त शारीरिक अनुभवांनाच नाही, तर मानसिक आणि बौद्धिक विकासालाही आकार देतात. सूक्ष्म शरीराची एकूण 33 तत्त्वे सांगितली आहेत, ज्यापैकी 8 तत्त्वे स्वप्नावस्थेत सक्रिय राहतात आणि उर्वरित 25 तत्त्वे अर्थात पंचीकृत 8 आणि अपंचीकृत 17 तत्त्वांच्या स्वरूपात मानली जातात. यावरून हे स्पष्ट होते की सूक्ष्म शरीर हे केवळ स्थिर रचना नसून एक गतिमान ऊर्जातंत्र आहे, जे आपल्या चेतनेचे, अनुभवांचे आणि आत्मिक प्रवासाचे सेतू आहेत. याच कारणामुळे योग, ध्यान आणि आध्यात्मिक साधनांमध्ये सूक्ष्म शरीराची शुद्धी आणि संतुलन यांना अत्यंत महत्त्व दिले आहे, जेणेकरून जीवन केवळ भौतिक राहू नये, तर ते आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने अग्रेसर व्हावे. स्वप्नावस्था ही आपल्या जीवनातील ती सूक्ष्म अनुभूती आहे, जी जागृत अवस्थेत पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या आणि जाणवलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब असते. आपण झोपेत असतो तेव्हा आपले शरीर विश्रांती घेत असते, परंतु मनाच्या गाभाऱ्यात साठवलेले ते संस्कार जागृत होऊ लागतात. म्हणूनच स्वप्नामध्ये आपल्याला असे दृश्य, व्यक्ती किंवा घटना दिसतात, ज्या आपण कधीतरी जागेपणी अनुभवलेल्या असतात. हे सर्व आपल्या अंतःकरणात साठवलेल्या संस्कारांचेच खेळ असतात. स्वप्नावस्थेचे केंद्र कंठ प्रदेशात असलेल्या हिता नावाच्या नाडीमध्ये मानले गेले आहे. हिच्याच माध्यमातून स्वप्ने प्रकट होतात. या अवस्थेतील वाणीला मध्यमा असे म्हणतात, जी अद्याप प्रकट झालेली नसते, पण ती विचारांच्या स्वरूपात हलकेच मनामध्ये गुंजत राहते. ही ती अवस्था आहे ज्यावेळी शब्द आकार घेण्याआधीच त्यांच्या प्रतिमा मनात उमटू लागतात. स्वप्नामध्ये जे भोग अनुभवले जातात ते स्थूल जगातील भोगांचे सूक्ष्म संस्कार असतात. जागृत अवस्थेत ज्या इच्छा, वासना किंवा अपूर्ण अनुभव राहतात तेच सूक्ष्म स्वरूपात स्वप्नात प्रकट होतात. या अवस्थेची प्रमुख शक्ती ज्ञानशक्ती आहे. येथे कोणतेही कर्म घडत नाही, फक्त ज्ञानाचा अनुभव होतो, म्हणून हिला सात्विक प्रधानता दिलेली आहे. स्वप्नावस्थेचा संबंध ओंकारातील उकारशी मानला जातो, जी या अवस्थेची मात्रा आहे. या अवस्थेत जो अहंकार किंवा अभिमान कार्यरत असतो त्याला तैजस असे म्हटले जाते. जो स्वप्नातील सुखदुःखांचा अनुभव घेतो, हा तैजस शरीर आणि इंद्रियापलीकडे राहूनही अनुभव घेतो, परंतु त्या अनुभवावर त्याचा खरा अधिकार नसतो. स्वप्नावस्था आपल्याला हे शिकवते की अनुभव कितीही जिवंत वाटला तरी तो शेवटी मनाची निर्मितीच असतो. हे सूक्ष्म देहातील 25 तत्त्वे आपल्या अस्तित्वातील गूढ रहस्य उघड करतात. ही तत्त्वे केवळ भौतिक नसून आपल्या अंतर्मनातील सूक्ष्म क्रिया, अनुभव आणि भावनांना देखील आकार देतात. सर्वप्रथम येतो आकाशाचा अंतःकरण पंचक.
ज्यामध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा समावेश होतो. हेच आपल्या विचारांचे, निर्णयांचे आणि अहंभावांचे आधार आहेत. हे विषयांचे कर्ते, भोगते आहेत. म्हणजेच आपण जे काही अनुभवतो त्याचे ग्रहण आणि ओळख हेच करतात. सात्विक गुणातून ज्ञान प्रकट होते, म्हणून हे पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून निर्मिलेले मानले गेले आहेत. यानंतर येतो वायूंचा प्राणपंचक, ज्यामध्ये व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान यांचा समावेश आहे. हे आपल्या जीवनशक्तीचे प्रवाहक आहेत. शरीरातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक गती, श्वासोच्छवासापासून आंतरिक ऊर्जेच्या संतुलनापर्यंत सर्व कार्ये यांच्याद्वारेच घडतात. कारण रजोगुणातून क्रियाशीलता उत्पन्न होते, म्हणून हे पंचमहाभूतांच्या राजस अंशापासून निर्मिलेले आहेत. तिसरा आहे अग्नीचा ज्ञानेंद्रिय पंचक, ज्यामध्ये श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिये येतात. ही आपल्या अनुभवाची द्वारे आहेत, ज्यांच्या मार्फत आपण जग पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव चाखतो आणि स्पर्श अनुभवतो. सात्विक गुणापासून ज्ञानाचा प्रकाश प्रकटतो, म्हणून ही सुद्धा पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून बनलेली आहेत. चौथा आहे जलाचा कर्मेंद्रिय पंचक, ज्यामध्ये वाणी, पाणी, पाद, शिश्न आणि गुद यांचा समावेश आहे. ही आपल्या कार्य करण्याची साधने आहेत. आपल्या सर्व क्रिया, गती आणि सेवा कर्मे यांच्याच सहाय्याने पार पडतात. कारण क्रिया हे रजोगुणाचे स्वरूप आहे, म्हणून ही पंचमहाभूतांच्या राजस अंशापासून निर्मिलेली आहेत. आणि शेवटी आहे पृथ्वीचा विषय पंचक, ज्यामध्ये स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांचा समावेश होतो. हे आपल्या अनुभवाचे विषय आहेत, जे आपण भोगतो, पण यांना स्वतःचे ज्ञान नसते. ही जड स्वरूपात अस्तित्वात असतात आणि पंचमहाभूतांच्या तामस अंशापासून बनलेली आहेत. या प्रकारे सूक्ष्मदेहातील ही 25 तत्वे आपल्या आंतरिक जगाचा एक अद्भुत संगम आहेत. ही आपल्याला स्मरण करून देतात की जीवन केवळ शरीरापुरते मर्यादित नाही, तर एक व्यापक आणि सूक्ष्म सत्ता आहे, जी गुण आणि तत्वांच्या संतुलनाने चालवली जाते. आकाशाचे अंतःकरण पंचक आपल्या अस्तित्वाचा तो सूक्ष्म पाया आहे, जिथे प्रथम स्पंदन जन्म घेते आणि शेवटी पुन्हा आकाशातच विलीन होते. ही तीच सूक्ष्म स्पंदनात्मक सत्ता आहे, जी आपल्या अंतरंगातील विचार, भावना आणि अनुभवांचा आरंभिक केंद्रबिंदू आहे. अंतःकरण एकच असलं तरी आपल्या विविध वृत्तीप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या स्वरूपात प्रकट होते. हे सूक्ष्म जगाचे अदृश्य तंत्र आहे, जे आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक अनुभूती आणि प्रत्येक कर्माचा आधार बनतं. अंतःकरण ही ती वृत्ती आहे जी शरीरात सुखदुःखांचं ज्ञान करून देते. आपल्या अंतरंगात जेव्हा भावनिक तरंग निर्माण होतात, ते ह्याच अंतःकरणाच्या माध्यमातून प्रकट होतात. याचं मुख्य कार्य आहे प्रथम स्फुरण, म्हणजेच विचार किंवा भावनेचा पहिला उदय. याची देवता विष्णू आहे, जे संरक्षण आणि संतुलनाचे प्रतीक आहेत. येथे तिकडीच्या स्वरूपात अंतःकरण, स्फुरण आणि विष्णू हे एकत्र जोडलेले आहेत. मन अंतःकरणाची ती अवस्था आहे जी संकल्प विकल्पाचं कार्य करते. हे ठरवतं की कोणतं कार्य करायचं आणि कोणतं नाही. मनाची चंचलता वायूप्रमाणे आहे, सदैव गतिशील आणि परिवर्तनशील. याची देवता चंद्र मानले गेलेले आहेत, कारण चंद्राची शीतलता आणि परिवर्तनशीलता मनाच्या स्वभावाशी जुळते. याची तिकडी आहे मन, संकल्प विकल्प आणि चंद्र. बुद्धी मनात निर्माण होणाऱ्या संकल्प विकल्पांचं परीक्षण करते आणि योग्य अयोग्याचा निर्णय घेते. ती तेजोमय असून अग्नीप्रमाणे प्रकाशित, स्वयंप्रकाशित आहे. बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, जे सृष्टी आणि ज्ञानाच्या उद्गमाचं प्रतीक आहेत. यांच्या तिकडीत बुद्धी, निर्णय आणि ब्रह्मा यांचा समावेश आहे. चित्त एखाद्या कार्याच्या संदर्भात गहन चिंतनाचं केंद्र आहे. ते जलाप्रमाणे द्रव आणि प्रवाही आहे, जे सर्व दिशांना प्रवाहित असते आणि विचारांना खोली प्रदान करते.
चित्ताची देवता नारायण आहे, जे शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत. याची तिकडी आहे चित्त, चिंतन आणि नारायण. अहंकार अंतःकरणाचा तो पक्ष आहे ज्यात मनुष्य स्वतःला कर्ता मानतो आणि अभिमानाची अनुभूती घेतो, जो स्थिर आणि जड आहे जसे पृथ्वी. याची देवता रुद्र आहे, जे संहार आणि अहंभावाचे प्रतीक आहेत. याची तिकडी आहे अहंकार, अभिमान आणि रुद्र. या प्रकारे आकाशाचे अंतःकरण पंचक ही केवळ एक तत्त्वचिंतनात्मक संकल्पना नसून आपल्या अंतःकरणातील सूक्ष्म क्रियांचा मूलभूत पाया आहे. हे आपल्याला समजण्यास मदत करतं की आपला प्रत्येक विचार, निर्णय आणि कर्म कोणत्या ना कोणत्या वृत्तीने संचलित होत असतो. हे ज्ञान आपल्याला आत्मचेतनेकडे नेणारं आहे आणि ते दाखवतं की मूलतः सर्व काही आकाशाप्रमाणेच शून्यात उत्पन्न होऊन त्याच्यातच विलीन होतं. वायू. वायूचे प्राणपंचक आपल्या शरीराच्या सूक्ष्म तंत्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे 5 मुख्य प्राण म्हणजे व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे शरीरात विविध ठिकाणी स्थित राहून जीवनाच्या संचालनात सतत सक्रिय असतात. या प्राणांमुळे शरीरात गती, संतुलन, श्वसन, पचन आणि उत्सर्जन यांसारख्या क्रिया सहजपणे घडतात. हे सर्व प्राण रजोगुणातून उत्पन्न होणारी क्रियाशीलता धारण करतात, कारण रजोगुणच गती आणि क्रियेचे प्रतीक आहे. याच कारणास्तव प्राणपंचक पंचमहाभूतांच्या राजस अंशापासून उत्पन्न झालेले मानले गेले आहेत. याशिवाय या प्राणांचे 5 उपप्राणही आहेत, जे शरीराच्या सूक्ष्म आणि नैसर्गिक क्रियांना संपन्न करतात. धनंजय शरीराला पुष्ट करतो आणि मृत्यूनंतरही देहात राहतो, ज्यामुळे शव फुगते. देवदत्त जांभई निर्माण करतो, कृकल शिंक निर्माण करतो, कूर्म डोळ्यांच्या पापण्या लवतो आणि नाग डकार निर्माण करतो. हे उपप्राण जरी सूक्ष्म वाटत असले तरी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये त्यांचे अत्यंत महत्त्व आहे. व्यानवायू संपूर्ण शरीरात व्यापून राहतो आणि सर्व अंगांना व सर्व सांध्यांना गतिमान ठेवतो. याची सर्व व्यापकता आकाशासारखी मानली जाते, कारण तो शरीराच्या प्रत्येक भागात उपस्थित असतो. समान वायू नाभिस्थानी स्थित असतो. याचे कार्य अन्नाचे पचन करणे, त्याचे सूक्ष्म अंश मन, बुद्धी आणि प्राणांपर्यंत पोहोचवणे, मध्यम अंश नाड्यांमध्ये प्रवाहित करणे आणि स्थूल अंश मलमूत्राच्या रूपाने बाहेर टाकणे हे आहे. हा स्वतः वायू तत्वाशी संबंधित आहे. उदान वायू कंठ प्रदेशात स्थित असतो. तो आहार व जल यांचे विभाजन करतो, स्वप्न निर्माण करतो आणि उचकीसारख्या क्रियांचे संचालन करतो. याचा संबंध अग्नितत्वाशी आहे, कारण तो परिवर्तन व रूपांतराचे कार्य करतो. प्राणवायू हृदयस्थानी असतो आणि दिवस रात्र मिळून सुमारे 21,600 श्वासोच्छवासांचे संचालन करतो. याचे जीवनदायी स्वरूप जलतत्वाशी संबंधित आहे. अपान वायू गुदास्थानी राहतो आणि मुख्यतः मलत्यागाचे कार्य करतो. याचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे, कारण तो स्थूल अपशिष्ट बाहेर टाकतो. या प्राणांच्या सहाय्यानेच शरीर एक सुयोग्य प्रणालीप्रमाणे कार्य करते. जर यातील कोणताही प्राण असंतुलित झाला तर शरीराची लय बिघडते. त्यामुळे या प्राणांचे संतुलन हेच आरोग्यदायी जीवनाचे मूळ आहे. हा प्राणपंचक केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण श्वास आणि प्राण यांच्याच माध्यमातून साधना आणि ध्यानाद्वारे आपण अंतरंगातील स्थिरता आणि आत्मचेतनेपर्यंत पोहोचतो. अग्नीचे ज्ञानेंद्रिय पंचक हे आपल्या अनुभव जगताचे ते द्वार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बाह्य जगाला जाणू शकतो. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नेत्र, जिव्हा आणि नाक हे आपल्या ज्ञानप्राप्तीची मुख्य साधने आहेत. ही इंद्रिये फक्त अंग नाहीत, तर त्या सूक्ष्म शक्तींचे वाहक आहेत, ज्या आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचा अनुभव देतात. यांचा मूळ सत्वगुण आहे,
कारण ज्ञानाची उत्पत्ती सत्वगुणातूनच होते. म्हणून हे पंचेंद्रिय पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून उत्पन्न झालेली आहेत असे मानले जाते. श्रोत्र म्हणजे कान आकाशतत्वाशी संबंधित आहेत. ते शब्दाचा अनुभव देते आणि आपल्याला ऐकण्याची शक्ती प्रदान करते. याच्या माध्यमातून आपण केवळ ध्वनीच ग्रहण करत नाही, तर संवाद, संगीत आणि वाणीच्या सहाय्याने ज्ञानाचे संचारही करतो. याची अधिदैव शक्ती दिशा आहे, जी श्रवणाला दिशा आणि विस्तार देते. त्वचा वायुतत्वाशी संबंधित इंद्रिय आहे. ती आपल्याला स्पर्शाचे ज्ञान देते, जसे थंड, गरम, मऊ, कडक, हलके, जड असे अनुभव हिच्या माध्यमातून शक्य आहेत. ही आपल्या संवेदनशीलतेचे आणि स्पर्शातून निर्माण होणाऱ्या भावनांचे आधारस्थान आहे. याची अधिदैव शक्ती वायू आहे, जी स्पर्शाच्या गती व प्रवाहांचे पालन करते. नेत्र म्हणजे डोळा अग्नितत्वाशी संबंधित आहे. ते आपल्याला रूपाचा अनुभव देते. दृश्य ज्ञानाचा संपूर्ण आधारच नेत्र आहे. जसे रंग, आकार, सौंदर्य आणि प्रकाश यांचा अनुभव याद्वारे मिळतो. याची अधिदैव शक्ती सूर्य आहे, जो प्रकाशाचा स्रोत आणि दृष्टीचा सहाय्यक आहे. जिव्हा म्हणजे जीभ जलतत्वाशी संबंधित आहे. ती रसाचा अनुभव देते, जसे गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट इत्यादी स्वादांची जाणीव हिच्याद्वारे होते. स्वाद फक्त अन्नाचा आनंदच देत नाही, तर शरीराच्या गरजा आणि आरोग्याचे निदर्शक आहेत. याची अधिदैव शक्ती वरुण आहे, जो जलदेवता असून रसधारणेचे नियंत्रण करतो. घ्राण म्हणजे नाक पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. ते गंधाचा अनुभव देते. सुगंध आणि दुर्गंध याचे ज्ञान याच्याद्वारे होते. घ्राणेंद्रिय आपल्या स्मृतींशी, भावनांशी आणि वातावरणाशी खोलवर जोडलेली असते. याची अधिदैव शक्ती अश्विनी कुमार आहे, जे प्राणवायूचे नियंत्रण करतात आणि गंध ग्रहण करण्याची क्षमता जागृत करतात. ही पाचही ज्ञानेंद्रिय ज्या अनुभवांचे संवेदन करतात, त्यावरच आपल्या ज्ञानाचा पाया उभा असतो. ती भौतिक जग समजून घेण्यासाठीच सहाय्य करीत नाहीत, तर साधना आणि आत्मचिंतनाच्या मार्गावरही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जेव्हा ही इंद्रिय संयमित होतात, तेव्हाच मनशांती आणि आत्मसाक्षात्कार शक्य होतो. जलाचे कर्मेंद्रिय पंचक आपल्या जीवनातील क्रियाशीलता आणि बाह्य जगाशी संपर्क प्रस्थापित करण्याचे मुख्य साधन आहे. 5 कर्मेंद्रिय म्हणजे वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद ही आपल्या शरीराची ती अवयवे आहेत, ज्यांच्या सहाय्याने आपण विविध प्रकारच्या क्रिया पूर्ण करत असतो. यांना कर्मेंद्रिय पंचक असे म्हटले जाते, कारण ही मुख्यतः कर्म म्हणजेच क्रियांचे संपादन करण्यास सहाय्यक असतात. यांचा मूल स्वभाव रजोगुणाशी संबंधित आहे, कारण रजोगुण हा गती आणि क्रियेचे कारक आहे. म्हणूनच ही पंचमहाभूतांच्या राजस अंशापासून उत्पन्न झालेली आहेत. वाणी जी आकाश तत्वाशी संबंधित आहे, ही आपल्या वाचिक अभिव्यक्तीचे माध्यम आहे. हिच्याद्वारे आपण शब्दांचे उच्चारण करतो, विचार प्रकट करतो आणि संचार साधतो. बोलण्याची क्रिया ही केवळ ध्वनिनिर्मिती नसून ज्ञान व भावनांच्या आदानप्रदानाचे साधनही आहे. हिची अधिदैव शक्ती अग्नी आहे, जी वाणीला तेज आणि प्रभाव प्रदान करते. हात वायुतत्वाशी संबंधित कर्मेंद्रिय आहे. हे आपल्याला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तू पकडण्याची, सोडण्याची, देण्याची आणि घेण्याची क्षमता देतात. हात हे क्रिया आणि प्रतिक्रिया यांचे मुख्य साधन आहे. सृजनापासून सेवापर्यंत, संरक्षणापासून निर्मितीपर्यंत प्रत्येक कर्मात यांची भूमिका अपरिहार्य आहे. याची अधिदैव शक्ती इंद्र आहे, जे क्रियाशक्तीचे प्रतीक आहेत. पाय अग्नितत्वाशी संबंधित आहेत. ते आपल्याला चालणे, फिरणे, दिशा बदलणे आणि गमन करण्याची क्षमता देतात. पायांच्या माध्यमातून आपण केवळ भौतिक जगातच नव्हे, तर कर्ममार्गावरही पुढे सरकत असतो. याची अधिदैव शक्ती उपेंद्र विष्णू आहे, जे संतुलित गती व संरक्षणाचे दाता आहेत. जननेंद्रिय जलतत्वाशी संबंधित आहे. याच्या सहाय्याने प्रजनन आणि मूत्रोत्सर्जनाच्या क्रिया घडतात. हे फक्त शारीरिक प्रक्रियेचे अंग नसून सृष्टीची अखंडता
आणि जीवनधारा टिकून ठेवण्याचे साधनही आहे. याची अधिदैव शक्ती प्रजापती आहेत, जे सृजन आणि जनन यांचे अधिपती आहेत. गुदेंद्रिय पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. हे शरीरातील अपशिष्ट बाहेर टाकण्याचे कार्य करते. मलोत्सर्जन ही शरीरशुद्धी आणि आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. याची अधिदैव शक्ती यम आहे, जे अंत आणि परिवर्तनाचे प्रतीक आहेत. ही पाचही कर्मेंद्रिय संतुलित व शुद्ध असणे हे जीवनातील सहजता आणि शारीरिक मानसिक आरोग्यासाठी अनिवार्य आहे. जेव्हा ही कर्मेंद्रिय संयमित होतात तेव्हा आपले कर्मही संतुलित, शुद्ध आणि धर्ममय होते. हाच संतुलन आपल्याला केवळ संसारात व्यवस्थितपणा जगण्याची शक्ती देत नाही, तर आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावरही पुढे नेतो. पृथ्वीच्या विषयपंचकांचा अर्थ म्हणजे ते 5 स्थूल अनुभवांचे समूह, ज्यांच्या माध्यमातून आपण या भौतिक जगाचे ग्रहण करतो, जसे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5ही विषय आपल्या इंद्रियांद्वारे अनुभवले जातात. त्यांना भोग असे म्हणतात, कारण त्यांचा थेट संबंध आनंद, आसक्ती आणि भौतिक अनुभवाशी असतो. या विषयांमध्ये स्वतः ज्ञानाचा प्रकाश नसतो, तर ते केवळ बाह्य जगाच्या स्थूल अभिव्यक्ती आहेत. याच कारणास्तव शास्त्रांमध्ये त्यांना पंचमहाभूतांच्या तामसिक अंशापासून उत्पन्न मानले गेले आहे, कारण तामस गुण स्थूलता, जडता आणि जडत्वाचे किंवा जडपणाचे द्योतक आहेत. शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि तो आपल्या श्रोत्र म्हणजे कानाचा विषय आहे. स्पर्श हा वायूचा गुण आहे, तो त्वचेच्या माध्यमातून अनुभवला जातो. रूप हा अग्नीचा गुण आहे, जो नेत्रांनी पाहिला जातो. रस हा जलाचा गुण आहे, जो जिभेने चाखला जातो. आणि गंध हा पृथ्वीचा गुण आहे, जो नाकाद्वारे ग्रहण केला जातो. या 5ही विषयांच्या माध्यमातूनच आपण संसाराचा अनुभव घेतो, परंतु यांच्या पलीकडे जी चेतना आहे तीच खरी जाणणारी आहे. अशा प्रकारे विषयपंचक आपल्याला संसाराकडे आकर्षित करतात, पण त्यांच्या पलीकडे गेल्यावरच आत्मज्ञानाचा प्रकाश आपल्याला अनुभवता येतो. सूक्ष्म देहाविषयी निश्चय. इथपर्यंत आपण सूक्ष्म शरीर आणि कोशत्रय याबद्दल सखोलपणे समजून घेतले. ही समज फक्त ज्ञानाचा संग्रह नाही, तर आत्मचिंतनाचे एक आमंत्रण आहे. जोपर्यंत आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही, तोपर्यंत आपण त्या आवरणांना चिकटून राहतो, जी फक्त तात्पुरती आहेत, बदलती राहतात आणि कधीच स्थायी नसतात. सूक्ष्म शरीराची 33 तत्वे म्हणजे प्राण, मन, बुद्धी, अहंकार आणि त्यांची सूक्ष्म कार्ये, आणि कोशत्रय म्हणजे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे सर्व मिळून त्या आभासी ओळखीची निर्मिती करतात, जिचा आपण मी असा गैरसमज करतो. पण हा मी खरोखर स्थायी आहे का? तर नाही. आपण पाहिले की सूक्ष्म शरीर जन्मते, बदलते आणि शेवटी नष्ट होते. कोशत्रय देखील परिस्थिती, काळ आणि कर्मानुसार बदलत राहतात. कधी आपण आनंदी असतो, कधी खिन्न, कधी मन स्थिर असते, कधी चंचल. या परिवर्तनशीलतेकडे पाहून आपण निश्चितपणे म्हणू शकतो, हे सर्व जे आहेत ते खरे मी नाहीत, कारण जे बदलते ते शाश्वत असू शकत नाही. खरा म्हणजे आत्मन तोच आहे, जो कधी जन्म घेत नाही आणि कधी मरत नाही. तो नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि अविनाशी आहे. जेव्हा आपण ही गोष्ट खोलवर समजतो की सूक्ष्म शरीर आणि कोशत्रय हे फक्त साधन आहेत, केवळ आवरण आहेत, तेव्हा आपण एका नव्या प्रश्नाच्या उंबरठ्यावर येतो. जर मी हे सर्व नाही, तर मग मी कोण आहे? आणि हा प्रश्नच साधनेचा मूलाधार आहे. हा प्रश्न आपल्याला अंतर्मुख करतो, त्या स्थिर, अविचल आणि साक्षी भावाचा शोध घेण्यासाठी, जो या सर्वांच्या पाठीमागे सदैव विद्यमान आहे. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा हे स्मरण करतो की मी नाही आहे सूक्ष्म शरीर आणि नाही आहे कोशत्रय, तेव्हा आपण हळूहळू त्या खोट्या ओळखीला सोडत जातो, जी आपल्याला बंधनात ठेवत असते. पुढील अध्यायात पुढे जाण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी आजपर्यंत जे शिकलो आहे ते फक्त ऐकले आहे की ते अंतर्मनात उतरवत आहे? मी माझे बदलणारे मन, प्राण आणि बुद्धी यांनाच आपले स्वरूप मानतो, की मला काही अधिक खोलवरचे भान होत आहे? हे थांबणे हेच साधनेचे पहिले पाऊल आहे. याच ठिकाणी आत्मविवेक जागतो. जेव्हा हे स्पष्ट होते की मी हे सर्व नाही,
तेव्हाच त्या खऱ्या मीला जाणण्याची तळमळ लागते. आणि ही तळमळ आपल्याला पुढे घेऊन जाईल त्या आत्म्याच्या दिशेने, जो साक्षात सत्य आहे, जो कधी जन्मला नाही आणि कधी मरणार नाही, जो प्रत्येक बदलाच्या पलीकडे आहे आणि जो खरोखरचा मी आहे. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.